नमस्कार सर्वांना. कसे आहात? तर आम्ही जे स्टॉल लावले ते स्टॉल लावल्यानंतर आम्हाला खाजगी संस्थेतून कॉल यायला लागले की तुम्ही आमच्या इथे स्टॉल लावा. परंतु तिथं रेटवरती होते 500 1000 काय रेंट असेल त्यांचा तो. पण आम्ही तिथेही खचलो नाही. रेंट असलं तरी आम्ही तिथे स्टॉलला गेलो. तर त्यामध्ये आम्ही दिवाळी स्टॉल म्हणा, नवरात्री स्टॉल लावले. तर फर्स्ट टाईम नवरात्री स्टॉल आले. तर त्यामध्ये आम्ही माझं सगळं होममेड वस्तू मी तिथं नेल्या. आणि नंतर मला तिथं असं जाणवलं की या महिलांना माती मिळत नाही आहे नवरात्रीसाठी. तर मग मी दुसऱ्या दिवशी काय केलं, आमच्या शेतातील माती चाळली आणि त्याच्या छोट्या-छोट्या अर्धा किलोच्या 1 किलोच्या पॅकिंग केलं आणि सप्तधान्य पिंपरीमधून आणलं आणि त्याच्या पण छोट्या-छोट्या पिशव्या केल्या आणि त्या स्टॉलमध्ये नेल्या. आणि त्या माती आणि त्या सप्तधान्याला एवढा रिस्पॉन्स भेटला आमच्या की सर्वच तिथं विकण्यात गेलं. आणि विकण्यात गेल्यामुळं तिथल्या महिलांना मग बाहेरून आणण्यापेक्षा त्यांनी माझा नंबर घेतला आणि आम्हाला सांगितलं, दरवर्षी तुम्ही तर स्टॉलला येत जा, आम्ही तुमच्याकडनं सप्तधान्य आणि माती घेत जाऊ. तर अशा प्रकारे आम्ही खाजगी स्टॉल म्हणा, परत बचत गटाचे स्टॉल अशा प्रकारचे बचत गटाचे स्टॉल लावले. आणि हे स्टॉल लावल्यामुळं आमचे कस्टमर एवढे कॅच झाले ना की आम्हाला स्वतःहून कॉल यायला लागले, ताई तुमच्याकडे प्रोडक्ट असेल ना तर तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला देऊ शकता का? तर आम्ही लगेच हो म्हणायचो, कारण नाही कधी म्हटलं नाही. आणि बिझनेसमध्ये मेन हे वस्तू लाज कधी धरायची नसते की हा मला बघन, तो मला बघन, हा मला काय म्हणून, तो मला काय म्हणून, असं कधी म्हणायचं नसतं. कारण लोक हसायला असतात, पोसायला कोणी नसतात. आणि स्त्रीमध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी कुणातच नाही आहे. आपण जर घरचं एवढं हँडल करू शकतो तर बाहेरचं का नाही करू शकत. आणि माझ्या प्रत्येक लेडीजला म्हणजे एकच सांगणं आहे माझं की तुम्ही कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा म्हणू नका आणि स्टेप बाय स्टेप बिझनेस करत जा. आता तुम्ही घरून मेस सुरू केली तर तरी तुमचा तो एक बिझनेस स्टार्टअप होऊ शकतो. आणि मेसमध्ये समजा आपला सध्या 70-80ला डबा चालतो, तर तुम्ही तो डबा सध्या 60ला किंवा 55 रुपयाला 5 रुपये कमी दिला तर तुम्हाला 10च्या ऐवजी जर 20 कस्टमर आले तर त्यात तुमचा पैशाचं बजेट वाढणार आहे आणि तुम्हाला नफा पण जास्त वाढणार आहे. प्रथमतः तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्टअप कराल ना तेव्हा कधी नफ्याची आस धरू नका. कारण बिझनेस आहे, शेवटी नफा तोटा हा आपला सोसावाच लागतो, तेवढी आपली तयारी पण ठेवावी लागते. आणि तुम्ही जो बिझनेस करताय ना, भले मेस म्हणा, टेलरिंग म्हणा, ज्वेलरीचा म्हणा, काही म्हणा, बरं जेवढा फूडमध्ये पैसा आहे ना तेवढा कशातच नाही आहे. तर माझी प्रत्येक लेडीजला विनंती राहील की स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्टअप करून स्वतःची एक ओळख निर्माण करा. कारण की आपल्याला माहेरात वडिलांच्या नावाने ओळखलं जातं, सासरी मिस्टरांच्या नावाने ओळखलं जातं. बरं आपण मुलाबाळांच्या म्हणा, संसाराच्या राड्यामध्ये आपली एक स्वतःची ओळख विसरून जातो की कधी आपण ही काही करू शकतो. ही आपल्यामध्ये जी आग असते ना तर ती आपण कधी अशी ज्वालामुखी आपली कधी फुटून देत नाहीत. आणि जेव्हा एखादी लेडीज काय करत बसणार, हा बाबा आपण ती लेडीज करते तर आपण करतोय. आणि प्रत्येक लेडीजला एक पाठिंबा देणं गरजेचं असतं. म्हणून मी माझ्या प्रत्येक लेडीजला म्हणून की जर तुम्हाला काही म्हणा बिझनेस स्टार्टअप करायचं असेल, काही करायचं असेल तर अवश्य मला कॉल करा. मी तुम्हाला मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन काय करायचं ते करेन आणि प्रोडक्ट कसं बनायचं त्याच्याबद्दल बी सांगेन. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगू का, मेन म्हणजे तुमच्या मिस्टरांसंग तुम्ही व्यवस्थित जर असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट भेटलं जाईल.